नमस्कार मंडळी, माझं नाव सारिका जगताप. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला आज ना तुम्हाला मेथीची भाजी ना एकच नंबर बनवून दाखवते पद्धतीने. मुलांना तर ना इतकी आवडते ना, नुसती मिठाची जरी केली ना तरी भरपूर मुलं खातात बरं का मेथीची भाजी. चला तुम्हाला ना दाखवते मेथीची भाजी. तुम्हाला ही मेथीची भाजी ना छान असं निसून घेतली आहे आणि ना स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली आहे. तुम्हाला कट करायची असेल तर कट करू शकता, नाही कट केली तरी चालते, कारण छोट्या आकारातच कट करून घेतली आहे, मी निसून घेतली आहे. चला मग तुम्हाला मेथीची भाजी दाखवते. छान अशी ना पावसाळ्यामध्ये हिरवी हिरवी भाजी येते, पण ना इतकं त्याला माती असते ना बासच. 2-3 पाण्यानं ना स्वच्छ धुवून घ्या मेथीची भाजी. चला मग बनवूया. तर आपली कढई ना तापायला ठेवली आहे. कढईमध्ये ना 2 चमचे तेल टाकून घेऊ. तुम्हाला तेल जास्त पाहिजे असेल तर जास्त पण टाकू शकता बरं का. मेथीच्या भाजीला ना तेल जास्त टाकल्यावर छान लागते बरं का, चवदार लागते मेथी. मी 2-2.5 पळ्या टाकून घेतल्या आहेत तेलाच्या. चला आपलं तेल पण छान असं गरम झालंय. तुमच्या आवडीनुसार ना तेल टाकून घ्या. तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी टाका, जास्त आवडत असेल तर जास्त टाका. आपल्या मोहऱ्या ना छान असं तडतडल्यात, जिरे पण छान तडतडले. तर त्यामध्ये ना 1 लसणाचा गड्डा टाकला आहे, कारण मेथीला ना लसूण जास्त टाकल्याला ना चव लागते, त्यामुळे जास्त टाकला आहे मी लसूण. हिरव्या मिरच्या ना 8-9 घेतल्या आहेत, कच्च्याच वाटून घेतल्यात, मिरच्याला भाजलं नाही. छान असं ना आपला लसूण छान असं लालसर झालाय. हिरवं मिरचं पण छान असं भाजून घ्यायचं. छान असं ना हिरवं मिरची भाजला आहे. आपण भाजी टाकून घेऊ. ह्याच्यामध्ये ना तुम्ही डाळ पण टाकू शकता, मुगाची किंवा मसुरीची पण डाळ टाकू शकता. छान असं ना हलवून घेऊ, खाली वरती करून. गॅसची फ्लेम ना बारीकच ठेवायची, कारण आपली ना खालची फोडणी करपते, त्यामुळे ना मिडियम ठेवायची गॅसची फ्लेम. त्याला मी ना छान असं हलवून घेते. आपली भाजी ना छान असं हलवून झाली आहे. भाजी घेताना ना बारीक पानाचीच भाजी घ्यायची, अशी मोठ्या मोठ्या पानाची घ्यायची नाही. मोठ्या पानाची घेतली ना चव लागत नाही तेवढी. जेवढी बारीक पान असतील ना तेवढी भाजी छान चव लागते बरं का. त्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. शेंगदाण्याचं कूट ना भाजून घेतलं आहे आणि थोडंसं मोठं मोठं वाटून घेतलं आहे शेंगदाण्याचं कूट. तुमच्या आवडीप्रमाणे ना टाकू शकता मध्ये. मीठ ना शेवटला टाकणार आहे भाजी होत आल्यावर, कारण मीठ आधी टाकलं ना कळत नाही खरट होतं का कसं होतं ते, त्यामुळे ना भाजी झाल्यावरच मीठ टाकून घ्या. बघू शकता तुम्ही, आपली भाजी ना छान असं शिजली. चवीपुरतं मीठ टाकून घेते. मीठ ना थोडंसं कमीच टाका, कारण हिरव्या भाजीमध्ये ना मीठ कळत नाही बरं का. छान असं ना मीठ आपण मिक्स करून घेऊ. एकच नंबर अशी भाजी झाली, बघू शकता. चपाती सोबत, भाकरी सोबत खाऊ शकता तुम्ही. तुम्हाला ना व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला व्हिडिओ तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला मग भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. चला मग भेटू अशाच ना नवीन नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांना बाय.